अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ वय कथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 12. तिच्याकडे अपेक्षेने पाहत असल्या सुरेखाकडे वळून ती म्हणाली, सुरेखाताई, तुम्हाला नवल वाटेल, पण ही खोली, हे सामान, यातलं काही मला आठवत नाही. तिचा हात हातात घेत सुरेखा म्हणाली, वसू, आधी हे सुरेखाताई प्रकरण बंद. तुला आठवत नसेल तर मी सांगते. आपण दोघी चांगल्या मैत्रिणी झालो होतो. मी तुला वसू म्हणत होते आणि तू मला सुरेखा म्हणत होतीस. आठवत नसलं तर नसलं, मत्तीला मी आहे की. आता राहायला केव्हा येते आहेस? आता नुसती जागा पाहून जाते. तिकडच्या सर्वांचा निरोप घेऊन त्यांचे आभार मानून यायला हवं. हे सारंग, खरं तर याने मला फुटपाथवर पाहिलं आणि आपल्या घरी नेलं. किती चांगली माणसं आहेत ही. हे सारंग, त्यांच्या आई, त्यांची बहीण प्रिया, त्यांचे मावस भाऊ डॉक्टर शेखर, त्यांच्या पत्नी वैजूताई, त्यांची मुलं माया, मोहन, सर्वजण किती मायेने वागले. बोलता बोलता स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसत ती म्हणाली, आजकाल नातेवाईक ही मत्तीसाठी बोट उचलत नाहीत. याने तर मला जन्मात कधी पाहिलेलं नाही. बरं, मी सांगत होते ती गोष्ट ही अजिबात विश्वास बसण्यासारखी नव्हती. एखाद्याने अशी बडबड करणाऱ्याला वेड्यातच काढलं असतं. पण त्यांनी सगळं किती समजुतीनं घेतलं. सर्वांनी परोपरीने मदत केली. त्यांचे आभार मानल्याखेरीज तिथून कशी येऊ? हो, तू त्यांचे आभार अगदी मनापासून मान. मला काहीही म्हणायचं नाही. आता तुम्ही दोघं इथे काय पाहायचं ते पहा, सुरेखा म्हणाली. पण जाताना कुलूप लावल्यावर मात्र तिकडे बंगल्यावर या. त्याखेरीज जाऊ नका. मग मी जाऊ? सुरेखा गेली आणि ते दोघं खोलीत एकटे राहिले. स्नेहा अजूनही दाराच्या आत 2 पावलावरच उभी होती आणि साऱ्या खोलीवरून नजर फिरवीत होती. काहीही ओळखीचं वाटत नाही ना? सारंगने विचारलं. नाही, मान हलवत स्नेहा म्हणाली. केवढा विरोधाभास आहे नाही का? तळेगावच्या त्या घरातल्या वस्तूंची मला खडानखडा माहिती होती आणि ते दोघं म्हणत होते मी तिथे कधी नव्हतेच. आणि कागदोपत्री आणि साक्षी पुराव्यासह सिद्ध होतं की या जागेत मी राहत होते. पण इथली एकही वस्तू माझ्या आठवणीत नाही. खरं मला या जागेत किती परक्यासारखं वाटतंय. सारखं वाटतंय आपण कोणाची तरी हक्काची जागा हिरावून घेत आहोत. आपण कोणाचा तरी मोठा अपराध करीत आहोत असं वाटतंय. तू काही तिची जागा हिरावून घेतलेली नाही आहेस, सारंग हसत म्हणाला. नियतीनेच तुझ्यावर ही भूमिका लादली आहे. ती जास्तीत जास्त बिनचूक आणि कार्यक्षम कशी होईल हे तुला पाहायचं आहे. सारंग खिडकी शेजारच्या एका खुर्चीत बसला आणि म्हणाला, स्नेहा, आता हा परकेपणा बाजूला ठेव. उद्या परवापासून तुला इथे राहायला यायचं आहे. तू त्या भूमिकेत पुरापुरा प्रवेश केल्याखेरीज ती यशस्वी व्हायचीच नाही. तू अंतर्बाह्य वसुधा गोखले व्हायला हवंस. त्याच्याकडे एकदा पाहून मग स्नेहाने खोलीतलं सामान एक एक करीत पाहायला सुरुवात केली. टेबलावरच्या पुस्तकातलं एक विनोदी किस्से असलेलं पुस्तक निवडून ते सारंग वाचत बसला. त्याचं खोलीतलं अस्तित्व त्याच्याकडे स्नेहा दुर्लक्ष करू शकत नव्हती. पण निदान तिच्या हालचालीवर त्याची नजर नाही एवढं तरी समाधान तिला मिळू द्यायला हवं. स्नेहा खोलीभर हिंडत होती.
तिला वाटलं एखाद्याला अचानकपणे खूप मोठी संपत्ती वारसा हक्काने मिळाली तर त्याची अशीच अवस्था होत असेल. शनिवारी संध्याकाळी 5 दिवसांपूर्वी तिची काय अवस्था होती. घरदार नाही, ओळखीचं कोणी नाही, अंगावरच्या कपड्यांखेरीज जवळ काहीही नाही, सर्वस्वी निराधार. आणि आता घर आहे, चीजवस्तू आहे, नोकरी आहे, पैसा आहे. नशिबाचा खोल दुःखाच्या गर्तेत नेणारा तो झोका जसा असह्य होता, तसाच विरुद्ध दिशेस वर वर चढत जाणारा हा झोकाही असह्य होता. पण आता हाती आलेला हा ठेवा सोडायचा नाही. मग त्यासाठी कितीही कठोर परिश्रम करावे लागले तरी ती करणार होती. जग तिला वसुधा गोखले म्हणूनच स्वीकारणं होतं ना, मग ती वसुधा गोखलेच होणार होती. शेवटी ती सारंग समोरच्या खुर्चीत येऊन बसली. झालं पाहून? त्यानं विचारलं. असं 5-7 मिनिटात थोडंच पाहून होणार आहे. त्या कोणा वसुधा गोखलेनं आपल्या स्वतःसाठी निवारा उभा केला होता, सजवला होता. इथं मी प्रत्यक्षच राहायला येईन तेव्हा त्यातले बारकावे, सोयी गैरसोयी आपोआपच कळतील, हो की नाही? आत्तापर्यंत जाणवला नव्हता असा एक निर्धार स्नेहाच्या आवाजात सारंगला जाणवला. जरा नवलाने त्याने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे तू इथे राहायला यायचं ठरवलंस तर? त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, नाही का? सुरुवाती शेखरने कल्पना मांडली तेव्हा तू जराशी गांगरून गेली होतीस, आठवतं? हो, त्यावेळी खरं तर कशाचीच कल्पना नव्हती मला. तुम्ही सर्वांनी बाहेरच्या थंडी वाऱ्यापासून मला अगदी सुरक्षित संरक्षित असं ठेवलं होतं. तुमचे उपकार मी जन्मात विसरणार नाही. पण स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं, नाही का? ही वसुधा गोखलेची सर्व जायदाद जणू तिने मला दानच केली आहे. नाहीतर माझा प्रश्न खरोखरच किती कठीण झाला असता, नाही का? स्नेहा, आणि हो, मी मनाशी ठरवलं आहे, मी तुला स्नेहाच हाक मारणार आहे. तर मग स्नेहा, तुझा निर्णय अत्यंत योग्य आहे आणि तुझा हा नवा आत्मविश्वास पाहून माझी तर खात्री झाली आहे की सर्व काही व्यवस्थित होणार आहे. बेस्ट लक. थँक्यू सारंग. खोलीला कुलूप घालून दोघं बाहेर आले. बाहेरच्या अंगणात सुरेखाची मुलं खेळतच होती. या दोघांना पाहताच त्याने बंगल्याच्या खिडकीतून ओरडून सांगितलं, आई, आई, मावशी आली, मावशी आली. स्नेहाला ती गोंडस मुलं आवडली, पण तिला त्यांची नावं माहीत नव्हती. वसुधाचा त्यांना कितपत लळा होता हे कळायलाही काही मार्ग नव्हता. तिला वाटलं यापुढे दुसऱ्यांशी वागण्यात असे ब्लँक स्पॉट वरचेवर येणार आहेत. निदान सुरुवातीस तरी खासच. सुरेखाच खिडकीत आली आणि म्हणाली, या आत या, बाहेरचं दार उघडच आहे. बंगल्याला वळसा घालून ते दोघं मोठ्या दारातून आत गेले. बाहेर हॉल होता. आतून सुरेखाचा आवाज आला, या या, किचनमध्ये या. आवाजाच्या रोखाने स्नेहा आणि तिच्या मागून सारंग पुढे गेले. स्वयंपाकघरात सुरेखा होती आणि टेबलापाशी 40च्या वयाचे गृहस्थ बसले होते. चाणाक्ष सुरेखा सारंगकडे बोट करीत म्हणाली, आनंद, हे सारंग. त्याने नमस्कार करून सारंग एका खुर्चीवर बसला. स्नेहा जरा वेळ तशीच उभी राहिली आणि मग तिनेही एक खुर्ची घेतली. वासू, मी आनंदना सर्व काही सांगितलं आहे. आता तुझी प्रतिक्रिया पाहूनच उमगलं की सुरुवातीस गोष्टी जरा कठीणच जाणार आहेत. ऐक, तू सकाळी 8:15ला नाश्त्यासाठी इथे यायचीस. आनंदचा डबा मी करते, त्याबरोबरच तुझाही करत असते. 10 वाजता तू ऑफिससाठी निघायचीस तेव्हा डबा घेऊन जायचीस. परत आल्यावर कधी चहासाठी यायचीस, कधी यायची नाहीस. रात्री साधारण 8:30ला जेवायला यायचीस. मुलांची नावं किशोर आणि शरद आहेत. शरद धाकटा आहे आणि त्यातल्या त्यात
त्याच्याशीच तू खूप बोलायचीस. सुट्टी वगैरे असली तर तो सरळ तुझ्या खोलीत येतो. त्याच्यासाठी तुझ्याकडे नेहमी काहीतरी स्वीट असते. तुझ्याच बँकेत माझं अकाउंट आहे, त्यात तू दरमहा 600 रुपये भरतेस. आणि हे बघ, एका बैठकीत सगळं सांगता यायचं नाही आणि सगळं तुझ्या लक्षातही राहायचं नाही. तेव्हा कधीही काही प्रश्न पडला तर अगदी सरळ मला किंवा आनंदना विचार. आम्हा दोघांनाही तुझी परिस्थिती पूर्ण माहीत आहे. बोलता बोलता सुरेखाने टेबलावर डिशेस ठेवल्या होत्या आणि लगोलग चहाचे कप भरूनही त्यांच्यासमोर ठेवले. घ्या, संकोच करू नका. तुम्हीही सारंग घ्या. स्नेहाला जरासा संकोच वाटला, पण क्षणभरच. आता तर तिला यापुढे रोजच इथे चहा, नाश्ता, जेवण यासाठी यायचं होतं. नव्या आयुष्यावरचं हे पहिलं पाऊल होतं. आता बिचकायचं नाही, मागे सरायचं नाही. चहा घेता घेता तिला खिडकीत 2 सावल्या दिसल्या. किशोर आणि शरद मानावर करून खिडकीतून आज स्वयंपाकघरात पाहत होते. त्यांच्या जागी क्षणभर तिला बेबी आणि मुन्नाच दिसले. अगदी स्वाभाविकच चेहऱ्यावर प्रेमाचे आणि कौतुकाचं हास्य आलं. किशोर आणि शरद यांना आजवर परिचित असल्या वसुधा मावशीच्या चेहऱ्यावर असं काळजाला स्पर्श करणारं हास्य कधी दिसलं नसेल. स्नेहाला कल्पना नव्हती, पण त्या एका क्षणातच तिने त्यांची बालमनं जिंकली होती. स्नेहा भानावर आली. तिची नजर खिडकीवरून घसरली, खोलीत आली. आता निघायला हवं होतं. ती साडी सरळ करायला लागता सारंगही खुर्ची मागे सारून उभा राहिला. मग केव्हा येते आहेस वासू? सुरेखानं विचारलं. जास्तीत जास्त 2 दिवस, स्नेहा हसत म्हणाली. देशपांडे कुलकर्णी मंडळीची खूपच मदत झाली होती, पण आता तिला स्वतःचं आयुष्य स्वतःच जगायचं होतं. आणि ही तर अगदी छान सुरुवात होती. स्वतःची स्वतंत्र जागा, या सुरेखासारखी शेजारीन आणि सर्वात महत्त्वाचं ती 2 गोंडस मुलं. तिला एकाएकी वाटायला लागलं, इथे आपले दिवस खरोखरच सुखासमाधानाचे जाणार आहेत. ती आणि सारंग बंगल्याच्या पायऱ्या उतरून खालच्या अंगणात आले. आनंद सुरेखा निरोप देण्यासाठी दारापर्यंत आले होते, पण तेवढ्यात बंगल्याला पळत पळत वळसा घालून शरद आला आणि स्नेहाचा हात दोन्ही हाताने घट्ट धरून म्हणाला, चाललीस मावशी? राहणार नाहीस तुझ्या खोलीत? स्नेहा चट दिशी खाली बसली आणि त्याला छातीशी जवळ घेत म्हणाली, नाही रे जाणार, उद्याच येणार आहे राहायला. एवढं आश्वासन त्याला पुरेसं होतं. मागे सरत पळत पळत तो खेळायला निघून गेला. स्नेहा सावकाश उभी राहिली. मागे वळून तिने हाताने सुरेखाचा निरोप घेतला. घरी सारंगची आई प्रिया आणि त्याचे वडील त्या दोघांची वाटच पाहत होते. स्नेहाच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की तिची त्या जागेला भेट अगदी समाधानकारक झाली होती. हे सर्व लोक चांगले होते आणि ती आता त्यांच्या चांगुलपणावर जास्त बोजा टाकणार नव्हती. मनावरचं दडपण गेलं होतं. ती त्यांच्यात सहजपणे आणि मोकळेपणाने वावरू शकत होती. आई, तिच्या शेजारच्या खुर्चीत बसत स्नेहा म्हणाली, अगदी अगदी सुंदर जागा आहे आणि ती सुरेखाही स्वभावाने फार फार चांगली आहे आणि तिची मुलं तर इतकी गोड आहेत. मी तिला सांगितलं आहे, जमलं तर उद्यापासूनच राहायला येईन म्हणून. अगं स्नेहा, आई म्हणाली. आई, मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. स्नेहा म्हणाली, खरंच किती चांगली माणसं आहात तुम्ही. तुमचे उपकार फेडू म्हटल्याने फिटायचे नाहीत. स्नेहाचा आवाज सदगदित झाला. पण तुमच्या चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा याला काही मर्यादा आहे की नाही? आई, मी जाते आहे, पण तुम्हा कोणाकोणाला विसरणार नाही मी. तू म्हणतेस ते खरंच आहे, आई म्हणाल्या. जाते आहेस ती चांगल्या जागेत जाते आहेस, समाधानाने जाते आहेस, यातच आम्हाला सुख आहे. पण तू काही आम्हाला जड नव्हती झालीस हो.
स्नेहा बोलली काहीच नाही, पण तिने चट दिशे आपला हात आईंच्या हातावर ठेवला. 1000 शब्दांपेक्षा ती एक लहानशी कृती जास्त बोलकी होती. फोनची घंटा खणखणली. फोन सारंगने घेतला. फोनवर शेखर होता. फोन स्नेहाकडे करत सारंग म्हणाला, शेखरला तुझ्याशी बोलायचं आहे. स्नेहाने फोन हातात घेतला. स्नेहा का गेला होतात का तुम्ही त्या खऱ्यांच्याकडे? हो, आणि खूप खूप आभार. सुरेखाचा निरोप घेऊन सारंग गेला. शरद, सुरेखा म्हणाली, तू आता घरात जा. मावशीला आणि मला बोलायचं आहे. मावशी आपल्याकडे जेवायला येणार आहे ना? हो, येणार आहे. तेवढ्यावर समाधान होऊन शरद पळत पळत खोलीबाहेर गेला. हुश करीत स्नेहा खुर्चीत बसली आणि सुरेखा तिच्या जवळच्याच खुर्चीत बसली. डोळे मिटून बसल्या स्नेहाकडे जरा वेळ पाहून मग ती म्हणाली, वासू, तुला इथलं काही म्हणजे काही आठवत नाही? स्नेहाने डोळे उघडले. अगं खरंच नाही. दिव्यांची बटणं कुठं आहेत ते सुद्धा मला भिंत हाताने चाचपून शोधून काढावं लागलं. आता एखादी वस्तू लागली तर सगळी कपाटं धुंडाळावी लागणार आहेत. पण तुझ्या बँकेतल्या कामाचं कसं होणार ग? डॉक्टर आज बँकेत जाणार होते. डॉक्टर? अगं आता हे सारंग आले होते ना, त्यांनी मला आधी त्यांच्या घरी नेलं आणि डॉक्टर शेखर कुलकर्णी म्हणजे त्यांचे मावस भाऊ, त्यांनाच त्यांनी रात्री बोलावून घेतलं. त्या डॉक्टरांच्याच हॉस्पिटलमध्ये तू मला भेटली होतीस. खरं तर तेच मला मदत करत आहेत, सल्ला देत आहेत. फोटोची कल्पना त्यांचीच होती. स्नेहा जरा वेळाने म्हणाली, त्या फोटोवरूनच तर तुला माझी ओळख पटली. वसू, तुला कल्पना नाही आमची दोघांची मनस्थिती कशी झाली होती. मी तर मला स्वतःला 1000दा शिव्या दिल्या. काय एवढं अडलं होतं पार्टी वाचून? स्वतःशी चरफडत होते. अगं रात्र रात्र झोप यायची नाही. खरं सांगू का, तुला त्या दवाखान्यात सुखरूप पाहिलं आणि उरावरचा केवढा बोजा उतरला म्हणून सांगू. जरा वेळ थांबून सुरेखा म्हणाली, वासू, त्या डॉक्टरांनी तुला नेवरेकरांबद्दल काही सांगितलं? हो, म्हणाले डांबरट माणूस आहे. त्या वसुधाला मागे एकदा फसवलं आहे. मला त्याच्यापासून सावध राहायला हवं. स्नेहाने वसुधाचा, ती वसुधा असा केलेला उल्लेख सुरेखाच्या ध्यानात आल्याखेरीज राहिला नाही. तुला स्वतःला काय काय आठवतं? काहीही नाही. खरंच कमाल आहे हो. त्याने तुला हातोहात फसवलं. तुझे पैसे हडप केले, त्याची वासना पुरवून घेतली आणि तो बदमाश बेपत्ता झाला तेव्हा कळलं की तुझ्या पोटात त्याचं पोर वाढत होतं. अगं बाई, स्नेहाचे डोळे विस्पारले होते. आता सगळंच सांगणं आलं नाही का? तुम्ही मग काय केलं माहिती आहे का बाईसाहेब? झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलात. डॉक्टरांना बोलावून आणलं, इथेच उपचार केले आणि देवाची कृपा म्हणून संकट टळलं आणि मग ते गुपित उघडकीस आलं. स्नेहा नुसतीच मोठ्या डोळ्याने सुरेखाकडे पाहत होती. पुढचं आठवत नसेलच? हॉस्पिटलमध्ये नेल्याचं, क्युरेटेन करून घेतल्याचं, बँकेतून रजा काढल्याचं. स्नेहा नुसती नाही नाहीची मान हलवत होती. मागच्या शनिवारी यांच्या मित्राच्याकडे लहानशी पार्टी होती. वर वर वाटत होतं तू आता सावरलीस. माझी तुला एकटीला सोडून जायची मुळीच इच्छा नव्हती. पण तूच आग्रह केलास की अगं जा, मी आता अगदी छान आहे. तेव्हा गेले मग. पण तिथेही मला काही चैन पडेना. 8:30लाच यांना म्हटलं चला घरी. ती वसू तिकडे रात्रीची एकटी आहे. मुलांच्या पाशी सोबत म्हणून तुला तिकडे घरातच रात्रीची बोलवली होती. पण आम्ही परत येतो तर तुझा पत्ता कुठं आहे? काय धावपळ झाली ग? अशीच धावपळ तिकडे त्या आईची झाली असेल. अचानकपणे स्नेहाच्या मनात विचार आला.
अगं, आधी यांना वाटलं होतं पोलिसात तक्रार नोंदवावी, पण ते बरोबर वाटे ना. तुझी बँकेतली करिअर, बँकेतला कर्मचारी बेपत्ता झाला की लोकांना नाही त्या शंका येतात. शेवटी वाईटावरच विश्वास ठेवण्याचा माणसाचा स्वभाव आहे, नाही का गं? हे म्हणाले, आधी हॉस्पिटलमध्ये चौकशी करूया. ती जराशी अपसेट झाली होती, कुठे अपघात वगैरे झाला असेल. पण वसू, तू अशी रात्रीची मुलांना एकटी सोडून गेलीस असं समजायचं म्हणजे तुझ्या शहाणपणावरच शंका घ्यायची, हो की नाही? पण जरा चौकशी करताच या डॉक्टर कुलकर्णींचा पत्ता मिळाला. मग मीच बुधवारी त्यांच्याकडे गेले. स्नेहाची मती कुंठित झाली होती. या वसुधाच्या आयुष्यात काय काय उत्पात झाले होते, त्या एकाही प्रसंगाची तिला आठवण नव्हती. ही चांगलीच गोष्ट आहे, तिला वाटायला लागलं. एखाद्याने आपल्यावर असा अत्याचार केला आहे ही गोष्ट स्त्री साऱ्या जन्मात कधीतरी विसरू शकेल का? पण तिने कधीही खोलवर विचार केला तरी तशा प्रसंगाची अगदी पुसटशी सुद्धा आठवण तिच्या मनात नव्हती. ती जी वसुधा होती तिच्याबद्दल स्नेहाच्या मनात सहानुभूती होती, करुणा होती, पण त्या अनुभवांना काही केल्या सत्यतेची आच येत नव्हती. तिच्या दृष्टीने तो केवळ ऐकीव इतिहासच होता. पण त्यातून प्रत्यक्ष गेलेली ती वसुधा, तिला जीवन असह्य झालं तर, मनाचा तोल गेला तर, ती एकटीच कुठेतरी सैरभैर भटकत जाईल, ही अगदी सहज घडण्यासारखी घटना होती. वसू, वसू, सुरेखा तिला हलवत होती. काय? स्नेहा भानावर येत म्हणाली. अशीही कुठेतरी पाहत बसलीस की? अगं सुरेखा, तू एवढ्या भयानक प्रसंगाचं वर्णन करते आहेस, पण मला त्यातला एकही आठवत नाही. अगदी पुसटसुद्धा आठवत नाही ग. आता तूच सांग, एखाद्या स्त्रीवर दुर्दैवाने अशा अनुभवातून जायची वेळ आली, तिच्या मनातून ती आठवण क्षणभर तरी जाईल का? वसू, तुझे ते डॉक्टर कुलकर्णी म्हणत होते एखादा अपघात झाला तर त्या आधीची त्या माणसाची आठवणच जाते. काय झालं, कसं झालं हे त्यांना सांगताच येत नाही. तसाच काहीतरी प्रकार नसेल कशावरून? पण स्नेहा मान हलवत होती. काही अपघात झालाच असला तर तो मागच्या शनिवारी झाला. त्या आधीचं काही आठवणार नाही हे मान्य, पण तू सांगतेस त्या गोष्टी त्याच्या कितीतरी आधी, सहज 1-2 महिने आधी झालेल्या आहेत. त्यांची आठवण कशी जाईल? मला तर यातलं काहीच कळत नाही बघ. ते पाहू दे त्या डॉक्टरांना. आता चलतेस का तिकडे? तिकडे मुलंही आहेत. एकट्याने इथं बसण्यापेक्षा तिकडेच चल, मग जेवण करूनच परत ये. चल. सुरेखाबरोबर स्नेहा केली. सुरेखा मागोमाग ती स्वयंपाकघरात यायला लागताच सुरेखा म्हणाली, तिकडे त्या खोलीत मुले आहेत, ती तुझी वाट पाहत असतील, जा. खरोखरच किशोर आणि शरद तिच्यासाठी थांबले होते. दोघांनी तिला कॉटवर आपल्या दोघांच्या मध्ये बसवलं. त्या दोघांच्या किती मागण्या होत्या. माझं हे पुस्तक बघ, माझं हे खेळणं बघ, माझं हे नवं पेन बघ. त्यांच्या निरागस प्रेमाने तिचं मन अगदी भरून आलं. त्यांच्याशी गप्पा मारण्यात, एकमेकींना कोडी घालण्यात, गोष्टी सांगण्यात वेळ कसा पाहता पाहता गेला. बेबी मुन्नाबरोबरही ती अशी तासच्या तास काढत नसे का? आठवण अपरिहार्य होती. पण आता प्रत्येक वेळी आठवण काढताना तिचा त्या आठवणीच्या खरेपणाबद्दलचा विश्वास कमी कमी होत चालला होता. चला रे जेवायला, सुरेखा बोलवायला आली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.